विधिमंडळात शेतकऱ्यांच्या विषयावर चर्चा सुरू असताना कृषी मंत्र्यांचा मोबाईलवर कथित रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला। झालेल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त करण्याऐवजी माणिकरावांनी सामान्य शेतकऱ्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा प्रयत्न केला। रमीचा विषय छोटासा आहे, तो एवढा मोठा का केला असा सवाल माणिकराव कोकाटे यांनी केला। एवढंच नव्हे तर मी काय गुन्हा केलाय का असा सवाल देखील त्यांनी विचारला। राजीनामा देण्यासारखं घडलं काय? मी काय कोणाचा विनयभंग केलेला आहे? मी चोर केलेलं आहे? शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतलेला आहे? म्हणजे हा इतका छोटा विषय आहे, हा विषय एवढा लांबला का हे मलाही कळलं नाही। ऑनलाईन रमी काय प्रकार हे माहिती आहे का आपल्याला? हो कृषी मंत्री साहेब, तुम्ही गुन्हा केलाच नाही। गुन्हा महाराष्ट्राच्या जनतेनं केलाय। नापिकी आणि कर्जबाजारीपणाच्या चक्रव्यूहात अडकलेल्या शेतकऱ्यांनी केलाय। कोकाटे साहेब, तुमचा गुन्हाच नाही, गुन्हा शेतकऱ्यांनी केलाय। कृषी मंत्री म्हणून तुम्ही विधिमंडळात शेतकऱ्यांचे प्रश्न मांडाल, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्याल अशी वेडी आशा शेतकऱ्यांनी बाळगली, हा त्यांचा गुन्हा आहे। राज्यात रोज 8 शेतकऱ्यांच्या दारातून त्यांच्या अंत्ययात्रा निघतात, तो त्यांचा गुन्हा आहे। तुम्ही विधिमंडळात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी 2 मिनिटं विरंगुळा म्हणून मोबाईलवर पत्ते लावले, तर त्यात कृषी मंत्र्यांचं काय चुकलं? प्रश्न असा आहे, राजीनामा देण्यासारखं घडलं काय? राजीनामा देण्यासारखं घडलं काय? मी काय कोणाचा विनयभंग केलेला आहे? मी चोर केलेलं आहे? शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतलेला आहे? माझी काय पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे? काय झालं काय असं? माणिकरावजी, तुम्ही म्हणालात मी विनयभंग केला का? अगदी बरोबर प्रश्न विचारला तुम्ही। विनयभंगापेक्षा भयंकर परिस्थिती शेतकरी जगतो रोज आणि रोज। कर्जाच्या परतफेडीसाठी सावकारांनी शेतकऱ्याच्या उमऱ्याची माती ठेवली नाहीये। सावकार पैशासाठी बायका पोरांसमोर शेतकऱ्याला शिव्या देतो ना, तेव्हा मेल्याहून मेल्यासारखं होतो। जिल्हा बँकांचे वसुली अधिकारी शेतकऱ्यांच्या पै पाहुण्यांसमोर पाणउतारा करतात ना, ते भयंकर असतं। शेतात पिकवलेल्या शेतमालाला भाव मिळत नाही आणि मुलांच्या शाळेच्या फीसाठी पैसे देता येत नाही, ही अधबलता 100 मरणांपेक्षा जास्त असते। ते जाऊ द्या हो, कोळपणीसाठी बैल नाही म्हणून तुमच्याच वयाच्या एका शेतकऱ्यानं खांद्यावर नांगराचा झू घेतला, तेव्हा त्या शेतकऱ्याला किती अपमानास्पद वाटलं असावं। विनयभंग केलाय का हा प्रश्न विचारण्याचा तुमचा हक्कच आहे। म्हणजे हा इतका छोटा विषय आहे, हा विषय एवढा लांबला का हे मलाही कळलं नाही। ऑनलाईन रमी काय प्रकार हे माहिती आहे का आपल्याला? तुम्ही विम्याबाबत बोलता तेव्हा शेतकऱ्याची तुलना भिकाऱ्याशी करता, तेव्हा लाखाच्या पोशिंद्याला काय वाटलं असेल? तुम्ही पत्रकार परिषद घेणार, शेतकऱ्यांची माफी मागणार असं आम्हाला वाटलं होतं, तुम्ही तर शेतकऱ्यांनाच सुनावलं। आज उपमुख्यमंत्री अजितदादांचा वाढदिवस आहे। अजितदादा, तुम्हाला शेतकऱ्यांकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आता शेतकऱ्यांना एकच रिटर्न गिफ्ट हवंय, शेतकऱ्यांना या फुकटच्या मगरुरीपासून मुक्ती द्या। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।